नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत पित्ताशयातील खडे आणि त्यावरील उपचार या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर चेतन राठी. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर राठी यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर चेतन राठी हे गेल्या 10 वर्षांपासून रुग्णसेवा देत आहेत, तर संभाजीनगरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ते गेल्या 4 वर्षांपासून सेवा बजावत आहेत. ते संभाजीनगरमधील सर्वोत्कृष्ट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट पैकी एक मानले जातात. डॉक्टर राठींनी मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज नायर हॉस्पिटलमधून MBBS पूर्ण केलंय आणि नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधून MD केलंय. तर सायनच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी त्यांचे DM पूर्ण केलंय. पित्ताशय आणि स्वादुपिंडाच्या आजारांवर ते प्रभावी असे उपचार करतात. टॉरेंट यंग स्कॉलर आणि महेश्वरी विद्याप्रचारक मंडळाचा स्कॉलर ऑफ द इयर या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलाय. त्यांचे 6 मूळ लेख आणि 9 केस रिपोर्ट्स प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाल्याची देखील माहिती आहे. खरं तर डॉक्टर चेतन राठी हे पचन संस्थेच्या आणि यकृताच्या आजारांवर उपचार करण्यासाठी मराठवाड्यातील एक विश्वसनीय नाव आहे आणि त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद प्राची, एक छानसं सुंदरसं माझा परिचय करून दिल्याबद्दल. थँक्यू सर. खरं तर पित्ताशयातील खडे म्हणजे नेमकं काय हे देखील कोणाला माहिती नसतं, त्याविषयी काय सविस्तर सांगा. प्राची, सर्वप्रथम पित्ताशयाचे खडे हे मूतखड्यांपासून कसे वेगळे आहेत आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मूतखडे हे किडनीमध्ये तयार होतात, पित्ताशयाचे खडे पित्ताशयात तयार होतात. आता पित्ताशय म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्या सोबत दाखवण्याच्या चित्रामध्ये दर्शवण्यात आलं आहे. पित्ताशय हे अवयव आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला लिव्हरच्या खाली एक छोटंसं पाऊच आहे किंवा त्याला पिशवी म्हणता येईल. त्याचं काम आहे पित्ताशयाचं जे पित्त तयार करतं, लिव्हर जे पित्त तयार करतं अन्न पचवण्याकरता, ते साठवून ठेवणे आणि योग्य वेळेस जेव्हा जेवण पोटात जातं तेव्हा ते पित्तवाहिनीद्वारे पित्ताशयातून आतड्यात जातं जेवण पचवण्याकरता. तर हे असं पित्ताशयाचं काम आहे. आता जेव्हा ह्याच्यात काही आजार होतात आणि खडे तयार होतात त्याला पित्ताशयाचे खडे असं म्हणतात. अच्छा, तर बऱ्याच जणांना खरंच तुम्ही म्हणालात तसा गैरसमज असतो की किडनी स्टोन म्हणजेच पित्ताशयातील खडे हे एकच गोष्ट असेल, मात्र तुम्ही खूप छान पद्धतीने त्याला डिस्क्राईब केलेलं आहे. खरं तर पित्ताशयातील खड्यांची कारणं महत्त्वाची आहेत. का ही खडे तयार होतात त्याविषयी काय सविस्तर सांगा. तर पित्ताशयाचं काम जसं मी सांगितलं, लिव्हरने तयार केलेलं पित्त साठवून ठेवणे आहे. जेव्हा ह्या पित्तामधले काही घटक यांचं असंतुलन होतं तेव्हा पित्ताशयाचे खडे तयार होतात. त्यापैकी 2 घटक हे महत्त्वाचे असतात. त्यात आहे कोलेस्ट्रॉल, जी चरबी आपण म्हणतो. पित्तामधली जर चरबी वाढली, कोलेस्ट्रॉल हे घटक वाढलं तर कोलेस्ट्रॉल स्टोन तयार होतात. 80% लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल स्टोन असतात. आणि दुसरं घटक महत्त्वाचं जे आहे ते आहे बिलिरुबिन. जेव्हा हे बिलिरुबिन नावाचं घटक वाढतं त्याचं असंतुलन झाल्याने त्याचे खडे तयार होतात, त्याला पिगमेंट स्टोन असं म्हणतात. आता हे असंतुलन का बरं व्हावं शरीरामध्ये, तर ह्याचे काही प्रमुख कारण आहे. एक तर लठ्ठपणा, ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो. यामध्ये जेव्हा रक्तामध्ये चरबी जास्त असते ती पित्तामध्ये चरबी वाढते आणि मग चरबीचे कोलेस्ट्रॉलचे खडे तयार होतात. ह्या व्यतिरिक्त मधुमेहामध्ये जेव्हा शुगर कंट्रोल नसते तेव्हा पित्ताशयाचे काम करण्याची क्षमता कमी होते आणि मग ते पित्त त्याच्यात साचून राहतं आणि त्याच्यात खडे तयार होतात. या व्यतिरिक्त लिव्हरचे काही आजार असतात, जसं की सिरोसिस ऑफ लिव्हर, ज्याच्यामध्ये पुन्हा पित्ताशयाचं काम करण्याची क्षमता कमी होते आणि खडे तयार होतात. ह्या व्यतिरिक्त जे सर्वात महत्त्वाचं कारण आहे काही फॅक्टर्स, ज्याला आम्ही एक 5F असं नाव दिलेलं आहे, ज्याला फेअर फॅटी फिमेल इन हर 40s. म्हणजे 40शीतली स्त्री, ह्याला हॉर्मोनल कारणांमुळे स्त्रियांमध्ये पित्ताशयाचे खडे जास्त आढळतात. फेअर का बरं, तर काही रक्ताचे आजार असतात ज्याच्याने शरीरात रक्त कमी असल्याने माणूस गोरा दिसतो. शरीरात रक्त नष्ट झाल्याने ते बिलिरुबिनचं प्रमाण वाढवतात आणि बिलिरुबिनचे खडे तयार करतात. जसं सिकल सेल ॲनिमिया आहे, थॅलेसिमिया आहे, ह्या रक्ताच्या आजारांमध्ये पण पित्ताशयाचे खडे तयार होतात. आणि फॅटी, ऑब्व्हियसली ओबेसिटी म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असल्यामुळे पित्ताशयाचे खडे पुन्हा तयार होतात. बिलकुल. सर, तुम्ही आता म्हणालात की 40शीतली जी स्त्री असते तिच्या पित्ताशयामध्ये खडे जास्त निर्माण होतात किंवा शक्यता जास्त असते. त्यामागचं कारण नेमकं काय? हॉर्मोनल चेंजेस स्त्रियांमध्ये भेटतं आपल्याला.
त्याचं एक रिझन आहे का जे बॉडीचं मेकअप आहे स्त्रियांचं, त्यामुळे पित्ताशयाचे खडे त्यांच्यामध्ये जास्त भेटतात. बिलकुल. आणि लक्षणं नेमकी काय आहेत? पित्ताशयामध्ये जर खडे झालेले असतील तर ते कसं ओळखायचं? बऱ्याच वेळा पित्ताशयातला खडा हा इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणतो आपण त्याला, म्हणजे पेशंटला त्रास नसताना दुसऱ्या काही कारणामुळे सोनोग्राफी केली असावी आणि त्याच्यात खडा आढळून येतो. अच्छा. पेशंटला असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन आपण म्हणतो, म्हणजे त्याला काही त्रास नसताना ते खडे तसेच त्या पित्ताशयात पडून आहेत. ठीक आहे. तर 70 ते 80% लोकांना त्याचा काही त्रास नसतो. पण ज्या लोकांना त्रास होतो त्यांची लक्षणं अशी असते का पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होणं, पोटातल्या मधल्या भागात वेदना होणं, किंवा पित्ताशयातला जर खडा पित्तवाहिनीत येऊन आढळला, जे आपलं चित्र आहे, चित्र नंबर 2 दाखवलं, तर ती पित्तवाहिनी जी आहे त्याच्यामध्ये जर खडा अटकला तर पेशंटला कावीळ होतो, याच्यासोबत ताप येऊ शकतो, उलटी मळमळ होऊ शकते आणि जंतू संसर्ग झाल्यामुळे शरीरात इन्फेक्शन पसरू शकतं, पेशंटची हालत सिरियस होऊ शकते. तर हे 2 लक्षणं महत्त्वाची. तुम्ही म्हणालात की 70 ते 80% लोकांना माहिती देखील नसतं की त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत. कधी नेमकं मग हे त्यांना कळेल आणि कधी त्यांनी डॉक्टरांकडे जावं नेमकं? कारण जर त्यांना माहितीच नसेल की त्यांना हा त्रास आहे आणि त्यांना त्रास जाणवतही नसेल तर कुठेतरी ते खडे निघणं गरजेचं आहे ना. प्रत्येक खड्याला आपल्याला पित्ताशयातल्या खड्याला ट्रीटमेंटची गरज नसते. पण जेव्हा हेल्थ चेकअपमध्ये जे पेशंट, जसं आपण म्हटलं 40 फिमेल्स इन 40s, त्यांचं जेव्हा हेल्थ चेकअपमध्ये खडे आढळून आले आणि त्यांना लक्षणं असेल तर त्या पेशंटला ट्रीटमेंटची गरज पडू शकते. बरं, बिलकुल. याचं निदान नेमकं तुम्ही कसं करता? उपचार पद्धती तुमची काय? निदान आपण आधी निदानवर बोलूया, मग उपचारावर बोलूया. तर निदानमध्ये जसं आपण किडनी स्टोन हा एक्सरेवर दिसतो तसं पित्ताशयातला खडा हा एक्सरेवर दिसत नाही, कारण की त्याच्यातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं. तर निदान करण्याकरता आयडियल जी तपासणी आहे ती आहे सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी. त्यात पेशंटला 4 ते 6 तास उपाशी बोलून पित्ताशयाची सोनोग्राफी करणं गरजेचं, कारण की जर पेशंटने खाल्लेला असेल तर ते पित्ताशय ऑलरेडी एम्प्टी झालेलं असतं आणि जर गॉल ब्लॅडरचा जो पाऊच आहे तो एम्प्टी असेल तर त्याच्यात खडे शोधणं अवघड असतं. तर उपाशी पोटाची जी सोनोग्राफी असते ह्यात आपल्याला पित्ताशयाचे खडे आढळून येतात. आता एखादा खडा जर पित्तवाहिनीमध्ये अटकला असेल तर तो बऱ्याच वेळा सोनोग्राफीत दिसत नाही, पण पेशंटला कावीळ आहे, पोटात दुखत आहे, ताप येत आहे, पेशंट उलट्या करत आहे, तर आणि आपल्याला सस्पिशन आहे का पित्तवाहिनीमध्ये खडा अटकला आहे, तर अशा पेशंटचा आपण त्या भागाचा MRI करतो, त्याला MRCP असं म्हणतात. ह्या व्यतिरिक्त अजून एक तपासणी आहे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही तोंडाद्वारे आतमध्ये सोनोग्राफीचं मशीन घेऊन जातो. एंडोस्कोप असतो तो, ज्याला समोरच्या भागाला सोनोग्राफी लावलेला असतं आणि आतून पित्ताशयाची सोनोग्राफी करता येते. एखादा खडा जर छोटा खडा पित्तवाहिनीत अटकलेला असेल तर तो त्यात दिसतो. ह्या व्यतिरिक्त एक हिडा स्कॅन नावाची तपासणी असते, ज्याच्यामध्ये पित्ताशय व्यवस्थित काम करतंय का नाही हे तपासलं जातं. आणि यावर उपचार तुम्ही कसं करता? आता मी जसं म्हटलं, बऱ्याच पेशंटला काही लक्षणं नसतात, फक्त ते रुटीन सोनोग्राफीमध्ये किंवा काही वेगळ्या कारणामुळे तपासण्या केल्यामध्ये आढळतात. ज्यांना लक्षणं नाही त्यांना उपचाराची सहजासहजी गरज पडत नाही. त्यांना आपल्याला हातही लावायची गरज पडत नाही, एक्सेप्ट फॉर सम सिच्युएशन्स. म्हणजे काही केसेसमध्ये ज्यांच्यामध्ये रक्ताचे आजार आहे, जसं मी म्हटलं सिकल सेल ॲनिमिया आहे, थॅलेसिमिया आहे, ह्याच्यामध्ये पित्ताशयाची पिशवी पूर्णपणे खड्यांनी भरलेली असते, तर कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त असते. कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून आपण पित्ताशयाचं ऑपरेशन करू शकतो. एखाद्या पेशंटला त्रास नाही आहे पण त्याचं काही मोठं ऑपरेशन होणार आहे, जसं बॅरिएट्रिक सर्जरी आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, तर ह्या मोठ्या सर्जरींसोबत जर पित्ताशयामध्ये खडे आधीपासून असतील तर ते पित्ताशय आधीच काढून टाकतात, कारण की सेकंड सर्जरी करणं कठीण जातं. आता ज्यांना लक्षणं आहे त्यांना उपचार पद्धतीमध्ये एकच पर्याय आहे, शस्त्रक्रिया. जसं आपण मूत खडा काढतो तसं पित्ताशयाचा खडा काढता येत नाही, त्याला पित्ताशयच काढावं लागतं. अच्छा. आता ज्या पित्ताशयामध्ये खडे बनले आहेत ते ऑलरेडी निकामी झाल्यासारखं आहे, त्याच्यात खडे पुन्हा बनण्याची शक्यता असते, ते व्यवस्थित काम करत नाही आहे, तर त्या अवयवाला बाहेर काढणं हाच एक पर्याय आहे. ज्या पेशंटमध्ये पित्ताशयाच्या नळीमध्ये खडा अटकलेला आहे तो आपण एंडोस्कोपीद्वारे बाहेर काढू शकतो. पण फायनली त्या पेशंटला सुद्धा आपल्याला पित्ताशय काढणं गरजेचं, कारण की पित्ताशय जे खडे जे तयार होत आहेत ते पित्ताशयात तयार होत आहेत. तर पित्ताशयाचं ऑपरेशन करणं हे लॅप्रोस्कोपीद्वारे आजकाल खूप सोपं झालं आहे. 2-3 टाक्यांमध्ये 2-3 दिवसात पेशंटचं ऑपरेशन करून आपण त्यांना त्या आजारापासून मुक्त करू शकतो. बिलकुल. तुम्ही आता मगाशी म्हणालात की काही कॉम्प्लिकेशन्स असतात उपचारादरम्यान, ते कॉम्प्लिकेशन्स नेमके कोणते आहेत? उपचारादरम्यान म्हणण्यापेक्षा जर पित्ताशयाचा खडा जर नळीमध्ये अटकला आहे तर ते पित्त व्यवस्थित वाहत नाही, ते तिथं साचून राहतं आणि ह्याच्यामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. जंतू संसर्ग ते शरीरात लवकर पसरू शकतं, म्हणून त्याचा वेळोवेळ इलाज होणं गरजेचं. पित्तवाहिनीच्या तोंडावर आणखी एक वाहिनी उघडते, पँक्रियासची डक्ट उघडते, त्याच्या तोंडावर जर खडा अटकलेला असेल तर जीव घेणा आजार होऊ शकतो, ज्याला आपण गॉलस्टोन पँक्रियाटायटिस असं म्हणतो. तर कुठल्याही
प्रकारचं लक्षण असताना पित्ताशयाच्या खड्याला ट्रीटमेंट न देणं हे चुकीचं ठरेल. बरं, तुम्ही आता म्हणालात की पित्ताशय काढावं लागतं. जसं किडनीमध्ये किडनी स्टोन झालेला असेल तर आपल्याला स्टोन काढावा लागतो, आपण काढतो, ऑपरेशन करू शकतो. तसं पित्ताशय काढल्यानंतर काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात किंवा नॉर्मल लाईफ डेली रुटीन मध्ये काय त्याला सामना करायला लागतात, कुठल्या कुठल्या समस्या? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा विचारतो का आता माझं पित्ताशय काढलं तर माझी पचनक्रिया कशी होणार. बरोबर. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं, पित्ताशयाचं काम असतं जे अन्न पचवण्याकरता पित्त लिव्हर तयार करतं. पित्ताशय काही तयार करत नाही, ते फक्त पित्ताला साठवून ठेवतं. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते पित्त आतड्यामध्ये येतं. तर हे स्टोरेज फंक्शन आहे गॉलब्लॅडरचं. आता जेव्हा पित्ताशयामध्ये खडे तयार झाले म्हणजे ते व्यवस्थित काम करत नाही आहे, त्याचा त्रास झाला आहे, त्याच्यावर सूज झाली आहे, तर ते काढणार आपण. काढल्यानंतर सुरुवातीचे 2-3 महिने शरीराला ॲडॅप्ट व्हायला वेळ लागतो. पित्ताशयाचं काम पित्तवाहिनी करते. बरं. जे स्टोरेज फंक्शन आहे ते पित्तवाहिनी करते. म्हणून सुरुवातीचे 2-3 महिने फक्त चरबीयुक्त आहार न घेणं एवढंच आम्ही पेशंटला सांगतो. ह्या पलीकडे पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास सहजासहजी होत नाही. बरं, पित्ताशयामध्ये खडे होऊच नाही म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? प्रिव्हेन्शन ज्याला आपण म्हणतो. बरोबर, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. पित्ताशयामध्ये खडे होऊ नये म्हणून सर्वप्रथम जे मधुमेही पेशंट आहेत त्यांची शुगर जर व्यवस्थित कंट्रोल असेल तर पित्ताशय व्यवस्थित काम करतं. दुसरं लठ्ठपणा, आपले जे हॅबिट्स आहे, ओबेसिटी आपण जे म्हणतो इट्स एपिडेमिक. लठ्ठपणा कमी करण्याकरता रोज नियमित व्यायाम करणं, चरबीयुक्त आहार न खाणं, हाय फायबर डाएटने पित्ताशय व्यवस्थित काम करतं, मग त्याच्यात खडे बनण्याची शक्यता कमी होते. तर हे बेसिक लेवलच्या ज्या गोष्टी आपण हेल्दी लाईफस्टाईल जगण्याकरता फॉलो करतो त्यामुळेच पित्ताशयचे खडे आपण अवॉइड करू शकतो. ज्यांना चरबीचा आजार आहे, कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं असतं रक्ताचं, ते गोळ्यांद्वारे जर कंट्रोलमध्ये ठेवलं तरी खडे बनण्याची शक्यता कमी होते. बिलकुल. आता सपोज एखाद्या व्यक्तीला कळलंय की सोनोग्राफी केली आणि त्याला कळलेलं आहे कुठलीही लक्षणे नाही आहेत, मात्र पित्ताशयामध्ये खडे असल्याचं त्याला कळल्यानंतर जर त्याने विचार केला की आपल्याला याच्यावर ट्रीटमेंटच घ्यायची नाही आहे तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो? अशा पेशंटमध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन लक्षण जे आपण लक्षणं म्हटलो, वेदना झाल्या, कावीळ झालं, ताप झालं, उलट्या चालू झाल्या, तर डॉक्टरला कन्सल्ट करणं गरजेचं. ह्या व्यतिरिक्त त्याने रुटीन फॉलोअप ठेवायला पाहिजे. काही खड्यांमध्ये जर त्याची साईज वाढत असेल, जसं 3 सेंटीमीटरपेक्षा मोठा खडा असेल तर कॅन्सर होण्याची रिस्क एक असते, पित्ताशयाचा कॅन्सर होण्याची रिस्क असते. ह्या पलीकडं विशेष का असं काही करण्यासारखं घाबरण्यासारखं काही नसतं. पेशंटने जर लठ्ठ असेल तर झपाट्याने वजन कमी करू नये. झपाट्याने वजन जर कमी झालं तरीसुद्धा पित्ताशयात जे पित्ताचं घटकांचं असंतुलन असतं ते गडबडू शकतं आणि त्यामुळे खडे तयार होऊ शकतात. तर म्हणून झपाट्याने वजन कमी होणं हे एक कारण आहे पित्ताशयाचं खडे निर्माण होण्याचं, ते टाळावं. आणि खडे आपोआप बरे होऊ शकतात का किंवा घरगुती काही उपाय करता येऊ शकतात का? ज्या खड्यांना काहीच त्रास नाही त्यांना बरे करण्याची गरज नाही. ज्या खड्यांमुळे त्रास होतोय त्यांना शस्त्रक्रियेशिवाय काही पर्याय नाही. आपोआप खडे बरे होऊ शकत नाही. ते जसं मूतखडा हा पाणी जास्त पिल्याने लघवीद्वारे बाहेर पडू शकतो, तसे हे खडे नसतात. तुम्ही औषध उपचार किंवा काही घरगुती उपाय करून ते खडे बिघडू शकत नाही किंवा ते खडे नाहीसे करू शकत नाही. बिलकुल. खरं तर पित्ताशय काढल्यानंतर नेमके कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा जातात याविषयी तर तुम्ही सांगितलंच आहे. मात्र आहार त्या लोकांचा कसा असला पाहिजे, काय पथ्य पाळावी लागतात? सुरुवातीचे 2 ते 3 महिने आपल्या शरीराला ॲडॅप्ट होण्याकरता वेळ द्यावा लागतं कुठलंही पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर. ह्या दरम्यान आम्ही सांगतो का कुठलेही तेलकट, तुपकट, चरबीयुक्त पदार्थ टाळावे, नॉनव्हेज फूड टाळावं आणि हाय फायबर डाएट आम्ही पेशंटला घ्यायला सांगतो. बरं, पित्ताशयामध्ये सर खडे होण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठल्या वयोगटामध्ये जास्त पाहायला मिळतो? तुमच्या या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळालं? जसं आपण आधी सुरुवातीला बोललो, स्त्रियांमध्ये जास्त कॉमन आहे आणि फिमेल इन 40s म्हणजे 40मध्ये हे खडे जास्त आढळतात. ह्या व्यतिरिक्त ज्यांना अनुवंशिक काही आजार आहे, जसं रक्ताचे काही आजार असतात, थॅलेसेमिया, सिकल सेल एनिमिया, हिमोलिटिक एनिमिया, ह्या पेशंटमध्ये ते कमी वयातही आढळतात. म्हणजे आम्ही 2 वर्षाच्या मुलालाही बघितलेलं आहे आणि 15 ते 20 वयोगटातील पेशंटलाही हे खडे आम्हाला दिसून येतात ज्यांना काही आजार आहे, अंडरलाईंग आजार. ह्या व्यतिरिक्त ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना लिव्हरचे काही आजार समस्या क्रिएट झाले आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, तर वयानुसार जे आजार तयार होतात शरीरामध्ये त्याच्या म्हणजे त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून पित्ताशयाचे खडे तयार होऊ शकतात. ज्यांना सिरोसिस ऑफ लिव्हर आपण म्हणतो, लिव्हर ज्यांचं खराब झालं आहे, त्या पेशंटमध्ये पण पित्ताशयाचे खडे तयार होतात. तर हे युजली सिनियर सिटीजन म्हणा किंवा जे वयोवृद्ध आहे अशा पेशंटमध्ये आढळतात. बिलकुल. या आजारासाठी खरं तर लाईफस्टाईल किती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? खूप जबाबदार आहे, कारण की
100 खडे जर आपण बघितले, 100 पेशंट रुग्ण ज्यांना पित्ताशयाचे खडे आहेत, त्याच्यापैकी 80% लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल स्टोन असतात. कोलेस्ट्रॉल हा चरबी युक्त आहार आणि ओबेसिटीमध्ये आढळला जाणारा आजार आहे. तर ज्या लोकांची लाईफस्टाईल खराब आहे त्या लोकांमध्ये पित्ताशयाचे खडे आढळण्याचे चान्सेस ऑब्व्हियसली जास्त राहतील. बिलकुल. आजकाल आपण पाहतोय सर की अगदी लहान मुलांना देखील पित्ता संदर्भातल्या समस्या जाणवत आहेत, पित्ताशयामध्ये खडे आहेत. तर त्याची कारणं काय असू शकतात? कारण लहान वयामध्ये त्यांचं खानपान वगैरे हे सगळं तर आई वडील ठरवतात. मग अशा वेळेला त्यांना काय या समस्या का जाणवत आहेत? लहान मुलांमध्ये पण बाहेरचं खाणं खूप कॉमन झालं आहे. ओबेसिटी, पिडियाट्रिक ओबेसिटी हे एक मोठा प्रॉब्लेम आहे जे भारतात जास्त आढळलं जात आहे. आणि जे आपण तेल खात आहे, बाहेर जे खात आहे, त्याच्यामुळे शरीरातली चरबी जेव्हा वाढते तेव्हा आपोआप पित्ताशयाच्या खड्यांचं इन्सिडन्स वाढत आहे. आणि बऱ्याचदा असे पण केसेस असू शकतात की पित्ताशयामध्ये खडे झालेले आहेत, वेदनादायी आहेत, त्रास भरपूर होतोय, मात्र पित्ताशय देखील काढू शकत नाहीये, असं पण कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. तर असे काही केसेस तुमच्याकडे आल्या होत्या का? तर त्या तुमचा अनुभव कसा आहे? अशा पेशंटमध्ये एक गोळी आहे ज्याच्याने पित्ताशयाच्या खड्याची साईज थोडी कमी होऊ शकते. ऑब्व्हियसली ते ट्रीटमेंट नाही आहे, ते खडे नाहीसे होऊ शकत नाही. ज्यांना आपण ऑपरेट करू शकत नाही त्यांना एंडोस्कोपीद्वारे ट्रीटमेंट करण्याचा पर्याय असतो. पित्ताशय काढता येत नाही तर बाहेरून पित्ताशयात नळी टाकून त्याला आपण त्याच्यातला कचरा खडे साफ करू शकतो किंवा आतल्या आत एंडोस्कोपीद्वारे त्याला साफ करू शकतो. त्याला US गायडेड गॉल ब्लॅडर ड्रेनेज म्हणतात. म्हणजे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड आतमध्ये सोनोग्राफीचं मशीन घेऊन जायचं आणि त्या पित्ताशयाला छिद्र करून त्याच्यातला कचरा आणि खडे साफ करायचे. अच्छा, पण ते टेम्पररी असतं. पेशंटची हालत सुधरेपर्यंत हे आपण करू शकतो. ओके. तुम्ही जे म्हणालात आता की एंडोस्कोपिकच्या माध्यमातून खडे काढले जाऊ शकतात, म्हणजे त्यामध्ये पित्ताशय काढण्याची गरज नाहीये, तर ही जी प्रोसेस आहे ती जरा सविस्तर समजावून सांगा. एंडोस्कोपीद्वारे जे प्रोसिजर करण्यात येतं ते टेम्पररी सोल्युशन आहे. पेशंट स्टेबल होईपर्यंत. ज्या पेशंटला आपण ऑपरेशन करू शकत नाही अशा सिच्युएशनमध्येच तो पर्याय आहे. एक तर एंडोस्कोपीद्वारे करणं किंवा बाहेरून त्याला ड्रेन करणं, बाहेरून ते सगळं कचरा घाण साफ करणं. पण जे पित्ताशय खराब झालेलं आहे ते बाहेर काढणं गरजेचं असतं, नाहीतर ते खडे पुन्हा निर्माण होतात. बिलकुल. तर हे टेम्पररी सोल्युशन आहे. त्यामध्ये आम्ही आतमध्ये सोनोग्राफीचं मशीन घेऊन जातो आणि गॉल ब्लॅडरला व्हिज्युअलाइज आतमधून करून त्याला आतल्या आतच ड्रेन करतो. म्हणजे आतल्या आत आतड्याच्या आतमधून छिद्र करून तिथं एक टेम्पररी स्टेंट टाकून देतो आणि ते खडे बाहेर काढतो. ओके. मग यानंतर नेमकी कुठल्याही पेशंटने काय काळजी घ्यायला पाहिजे? ह्यानंतर जसा पेशंट स्टेबल झाला त्यानंतर आपण पेशंटला सर्जरीला पोस्ट करतो. अच्छा. आणि ती सर्जरी पुढे म्हणजे ती सर्जरी नेमकी कशी केली जाते? शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी. त्यामध्ये तुम्हाला काय कॉम्प्लिकेशन्स जाणवतात? मी सर्जन नाही आहे, मी एंडोस्कोपिस्ट आहे. सर्जरी युजली लॅप्रोस्कोपीद्वारे आजकाल टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे तर लॅप्रोस्कोपीद्वारे बऱ्याच वेळा आपण ते सक्सेसफुली पित्ताशयाचं ऑपरेशन करू शकतो. रेअर केसेसमध्ये ज्या पेशंटला वारंवार पित्ताशयाचा अटॅक येऊन गेला आहे, वारंवार त्यांना कोलेसिस्टायटिस झालं आहे, पित्ताशयाला सूज आलेली आहे, तर आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी चिपकून जातात तिथे आणि मग लॅप्रोस्कोपीद्वारे ते काढणं कठीण होतं. अशा सिच्युएशनमध्ये पोटाला चिरा देऊन, ज्याला ओपन कोलेसिस्टेक्टोमी असं आपण म्हणतो, ते करतात. बिलकुल. खरं तर 70 किंवा 80 नंतर, कोणाचं वय जर 80 वर्ष असेल तर त्यानंतर कुठलीही व्यक्ती ऑपरेशन करायला घाबरते. अगदी नाकाचं ऑपरेशन असेल किंवा सोपं ऑपरेशन असेल तरी देखील त्यांना भीती वाटते. अशा वेळेला जर का 70 नंतरची जर लोक किंवा पेशंट तुमच्याकडे आले आणि पित्ताशयामध्ये खडे आहे असं जर का त्यांची समस्या असेल तर तुम्ही त्यांच्यावर कसा उपचार करतात आणि ऑपरेशनची जर वेळ आली तर तुम्ही कशी समजूत त्यांची घालतात? आजच्या दुनियेत आम्ही 90-95 वय पण एल्डरली पीपल म्हणून असं गृहीत धरत नाही. कारण की जर पेशंटला आयुष्य जगायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे जगायचं आहे तर त्याचं पेन कमी करणं गरजेचं. बिलकुल. तर त्याला ट्रीटमेंट जर आपल्याला पूर्ण द्यायची आहे तर स्टॅबिलाइज करून, सध्याच्या परिस्थितीमध्ये ॲनेस्थेशिया एवढा सेफ झालेला आहे, सर्जरी एवढी सेफ झालेली आहे का आपण कुठल्याही प्रकारचं सर्जरी व्यवस्थितरित्या करू शकतो. पहिला फोकस असतं का पेशंटला स्टेबल करणं. अँटीबायोटिक देतो आपण, ॲडमिट करून सलाईन देतो, पेन वेदना कमी करायचे इंजेक्शन्स देतो. जसा पेशंट स्टेबल झाला तेव्हा त्याला आपण सर्जरीला पोस्ट करतो. पित्ताशयाच्या खड्यांचं क्युअर हे सर्जरीद्वारेच होऊ शकतं. ओके. तर पित्ताशयामध्ये खडे होण्याचा जो त्रास आहे तो महिलांना ड्युरिंग प्रेग्नन्सी सुद्धा जाणवू शकतो का? आणि अशा वेळेला तुम्ही त्यांच्यावर काय ट्रीटमेंट करतात? हे जरा अवघड प्रश्न आहे. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा पित्ताशयाचे खडे होतात तेव्हा युजली आपण ऑपरेशन करायचं टाळतो. बरोबर. ऑब्व्हियसली, कारण की पोटात बाळ असल्यामुळे कुठलीही भूल देणं किंवा कुठलंही सर्जिकल प्रोसिजर करणं हे अबॉर्शनला रिस्क राहू शकतं. अशा सिच्युएशनमध्ये आम्ही कन्झर्व करायचा प्रयत्न करतो ॲटलिस्ट
फॉर द ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे जोपर्यंत बाळ बाहेर पडत नाही तोपर्यंत ऑपरेशन आपल्याला कसं टाळता येईल याचा आपण प्रयत्न करतो. मग ह्यामध्ये IV अँटीबायोटिक देऊन, सूज कमी करण्याचे इंजेक्शन देऊन तात्पुरतं आपण पेशंटला आराम देऊ शकतो. पण ज्या सिच्युएशनमध्ये जर इमर्जन्सी असली तर आम्ही बऱ्याच वेळा प्रेग्नंट बायांमध्ये पण तात्पुरतं ट्रीटमेंट म्हणून एंडोस्कोपीद्वारे तिथं आतमध्ये स्टेंट टाकलेला आहे. ओके. तर तात्पुरता तो त्रास कमी होतो. मग अशा वेळेला त्या स्त्रियांना वेगळा काही त्रास जाणवतो का? कारण एंडोस्कोपी केल्यानंतर सुद्धा साहजिक आहे, बाळ असल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. आम्ही पेशंटला नेहमी सांगून ठेवतो का अबॉर्शन होण्याची रिस्क असते, कधीही डिलिव्हरी होण्याची रिस्क असते. कुठल्याही प्रेग्नंट बाईची प्रोसिजर करण्यापूर्वी ही रिस्क त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचं. अच्छा. अशा वेळेला प्रेग्नेंट स्त्रीने आधी काय काळजी घेतली पाहिजे की ड्युरिंग प्रेग्नन्सी त्यांना हा त्रास जाणवू नये? तर त्याविषयी काय सविस्तर सांगा. युजली प्रेग्नंट बायांना आपण खूप ताकदीचं खायला देतो. त्यामध्ये जर फॅटचं प्रमाण जास्त असेल, तूप जास्त असेल, घी जास्त असेल तर पित्ताशयाचे खडे त्रास देऊ शकतात. आणि प्रेग्नंट बायांना आम्ही सल्ला देतो का जास्त वेळ उपाशी राहू नये. उपास जर जास्त वेळ राहिला, एखादा पेशंट उपाशी राहिला तर पित्त त्याच्यात घट्ट तयार होतं आणि त्याच्यात खडे बनण्याची क्षमता जास्त होते, ती शक्यता जास्त होते. नक्कीच. खरं तर सर, पित्ताशयातील खडे आणि त्यावरील उपचार या विषयावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंय. तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.